नमस्कार मंडळी, स्वागत आहे अश्विनीज किचन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर छान आपण रेड वेल्वेट केक आज बघणार आहोत. तर त्याच्यासाठी मी 200 ग्रॅम इतकं रेड वेल्वेटचं प्रीमिक्स यूज करते आहे. तर याच्यासाठी तुम्ही चिराग कंपनीचं जे प्रीमिक्स आहे ते यूज करा. तर त्याच्यामध्ये आता आवश्यकतेनुसार आपण पाणी टाकून घेणार आहोत. तर पाणी हे थोडं थोडं करून टाका, नाहीतर जे बॅटर आहे ते खूप असं पातळ होऊ शकतं. त्याच्यानंतर त्यात आपल्याला एक पळी तेल ॲड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे छान बॅटर असं मिक्स करून घ्यायचं. तर पाणी थोडं थोडंच घाला, नाहीतर आपलं जे बॅटर आहे ते पातळ होऊ शकतं. आणि जर हे पातळ झालं तर जो स्पॉन्ज आहे ना, तर तो खूप चिकट असा होतो. तर तो स्पॉन्ज आपण तयार झाल्याच्यानंतर जो कट करतो तेव्हा कट करताना खूप अडचणी येतात. त्याच्यामुळे पाणी हे बेताच वापरा. तर एकीकडे मी हे पूर्ण बॅटर बनवण्यासाठी मला अर्धा ग्लास इतकं पाणी लागलं होतं. त्याच्यानंतर एकीकडे मी पातेल्यात केक बेक करणार होते, तर ते प्रीहीट होण्यासाठी ठेवून दिलं होतं. आणि हे जे बॅटर आहे ते आपण केक टीनमध्ये छान ओतून घेणार आहोत. तर टीन कसा ग्रीस करायचा हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर आज आपण मस्त असा हार्ट शेपचा केक तयार करणार आहोत, म्हणून त्याच आकाराचा टीन मी यूज केला. तर छान आपल्याला हे जे टीन आहे तो 3 ते 4 वेळेस टॅप करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यातले एअर बबल्स पूर्ण बाहेर पडायला हवेत. तर आता आपण हा केक बेक करायला ठेवणार आहोत. तर 30 ते 35 मिनटं लागतात हा केक बेक होण्यासाठी. गॅसची फ्लेम ही पूर्ण लो ठेवायची. तर 30 मिनटानंतर चेक करूया की केक छान फुगला होता की नाही. बघा, तर टूथपिक आपली पूर्णपणे साफ निघते आहे, म्हणजेच आपला स्पॉन्ज हा छान रेडी झाला आहे. तर थोड्या वेळासाठी याला थंड होण्याला आपण ठेवून देऊ. तोपर्यंत आपण याला लागणारी जी क्रीम आहे ती बीट करून घेऊ. तर हा जो आहे हा चीज केक आहे. तर याच्या प्रीमिक्समध्ये ही चीज असते. तर जेव्हा आपण ही क्रीम बीट करतो ना, त्याच्यामध्ये क्रीम चीज ही ॲड केलं जातं. तर क्रीम चीज आपल्याकडे अवेलेबल नसेल तर घरीच ते कसं तयार करायचं त्याचीही रेसिपी शेअर करते आहे. त्याच्यासाठी 100 ग्रॅम एवढं पनीर घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 चिमूटभर मीठ घालायचं आणि 2 चमचे दूध घालून आहे ना छान त्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत. नंतर आता आपण जी क्रीम लागणार आहे ती मोजून घेऊ. तर याच्यासाठी 210 ग्रॅम इतकी क्रीम मी यूज करते आहे. तर अर्धा किलोसाठी मेजरमेंट अगदी बरोबर आहे. तर क्रीम आधी आपल्याला पूर्ण बीट करून घ्यायची. त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये पनीरचं जे मिश्रण आपण तयार केलेलं होतं ते ॲड करायचं. तर जेव्हा क्रीम पातळ असते तेव्हाच त्याच्यामध्ये हे पनीरचं मिश्रण ॲड करू नका, नाहीतर क्रीम बीट करताना खूप प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे दोघंही गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्याच तयार करून घ्यायच्या आणि नंतर एकत्र करून पुन्हा फक्त 1 मिनटासाठी छान बीट करून घ्यायच्या. आता स्पॉन्ज आपण त्या टीनमधून बाहेर काढून घेणार आहोत. तर बघू शकता किती छान आपला केक फुगला होता. तर एका कटिंग नाईफच्या सहाय्याने मी याच्यात 3 लेयर्स करून घेणार आहे. तर बघा किती छान जाळीदार असा आपला स्पॉन्ज तयार झाला होता. तर आता याच्यासाठी लागणारच शुगर सिरप आपण तयार करून घेऊ. तर अंदाजेच मी अर्धी वाटी पाण्यात 4 चमचे साखर ॲड केली होती. त्याच्यानंतर एका केक बेसला छान थोडीशी क्रीम लावून घ्यायची आणि स्पॉन्जची जी आतली लेअर होती ती सर्वात खाली आपल्याला ठेवायची आहे. त्याला छान शुगर सिरपनी कोट करून घ्यायचं आणि क्रीम लावून सगळीकडे क्रीम अशी छान स्प्रेड करून घ्यायची. तर सेम प्रोसेस आपल्याला वरच्या लेअरसाठीही करायची आहे. तर केकची जी सर्वात खालची लेअर असते ती आपल्याला वरच्या बाजूला उलट करून ठेवायची आहे. त्यालाही छान शुगर सिरपने कोट करून घ्यायचं आणि क्रीमने छान असं कवर करून घ्यायचं. तर सुरुवातीला मी याला फक्त क्रम्बल कोटिंग केलं होतं. तर त्याच्यानंतर मी फायनल फिनिशिंग देत मी छान अशी क्रीम लावून घेतला आणि जो पॅलेट नाईफ आहे त्याच्यानेच मी वरचा तळ समांतर केला होता. तर याच्यासाठी तुम्ही स्क्रॅपरही यूज करू शकता. तर हा केक जर ऑर्डरचा असेल तर एका छान स्वच्छ कापडाच्या सहाय्याने त्याचा जो बेस आहे तोही स्वच्छ करा, म्हणजे तुम्हाला देताना प्रॉब्लेम होणार नाही. तर आता केक थोड्या वेळासाठी मी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून दिला. आता आपण त्याच्यावर लागणारच जे वेल्वेट आहे ते याच स्पॉन्जपासून बनवणार आहोत. तर हाताने छान त्याला असं बारीक करून घ्यायचं आणि हवेमध्ये सुकण्यासाठी
ठेवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यासाठी मी रोजवाला नोझल यूज करते आहे. तर एका ग्लासमध्ये छान पायपिंग बॅग ठेवून त्याच्यामध्ये ही क्रीम भरा, जेणेकरून हातही खराब होत नाही आणि आपली क्रीमही अजिबात वाया जात नाही. तर ही खूप सोपी पद्धत आहे पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरण्याची. तर आता केक जो मी फ्रीजमध्ये ठेवला होता त्याला बाहेर काढून, तर याला हवी तशी डिझाईन तुम्ही करू शकता. तुम्हाला हे जे वेल्वेट आहे ते तुम्ही वरच्या साईडने तुम्हाला कवर करायचं असेल तेही करू शकता, किंवा तुम्हाला साईडने करायचं असेल तेही तुम्ही करू शकता, तुमच्या आवडीवरती आहे. पण मी वरचा जो टॉप होता तोच या वेल्वेटनी कवर केला आणि हलक्या हाताने छान असं प्रेस करून छान सेट करून घेतलं. आता मी याच्यावरती छान छोटे छोटे रोजेस काढून घेणार आहे. तर अगदी पटकन आणि सहज होणारा केक आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. माझी व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशाच नवनवीन ज्या रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते तर त्या तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचाव्यात. तर बघा, तुम्हाला हवं तसं डेकोरेशन तुम्ही करून घेऊ शकता. त्याच्यानंतर आता आपण याचं वजनी प्रमाण बघूया. तर अर्धा किलोचा केक आपण बनवला होता, तर बरोबर 528 ग्रॅम